कोल्हापूर नाट्यगृह आग प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला। अज्ञात व्यक्तीच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला। खासबाग मैदानातल्या स्टेजला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 22 दिवसानंतर नाट्यगृह आग प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला। कोल्हापुरातून अतिशय महत्त्वाची बातमी, नाट्यगृह आग प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। अज्ञात व्यक्तीच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। खासबाग पोलिसातल्या स्टेजला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जातो आणि तब्बल 22 दिवसानंतर या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया। प्रताप, खरं तर कोल्हापूर नाट्यगृह आग प्रकरणी तब्बल 22 दिवसांनी गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? भोसले नाट्यगृहासंदर्भात आपण पाहिलंय की सुरुवातीला महानगर पातळीवर याची चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती। चौकशी समितीनं यामध्ये आपण पाहिलं की कुठं इलेक्ट्रिक जे शॉर्ट सर्किट झालेलं आहे का, इतर गोष्टीचं म्हणजे काही झालेलं आहे का याची माहिती घेतलेली आहे, सीसीटीव्ही तपासलेला आहे, पण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची गोष्ट ज्यांना निदर्शनास आलेली नाहीये। त्यामुळे आता आपण पाहतो की फॉरेन्सिक टीमला जे पाचारण केलं होतं त्यांनी सॅम्पलिंग पण त्याच्या संदर्भात घेतलेलं आणि तब्बल आपण पाहतो की 22 दिवसानंतर या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। आता पोलीस तपासात नेमकं काय बाहेर येणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, पण सुरुवातीलाच हा घातपात असू शकतो अशा प्रकारचा अंदाज जो आहे किंवा अशा प्रकारचं एकूण जे हे आहे ते कोल्हापूरकरांना वाटलं होतं। त्यामुळे या संदर्भात गुन्हा दाखल करून रीतसर चौकशी करावी अशा प्रकारची भूमिका होती आणि त्यालाच घेऊन आता आपण पाहतोय याची चौकशी होण्यासाठी गुन्हा दाखल केलेला आहे। तर पोलीस कुठल्या पातळीवर हे चौकशी करतात आणि ती चौकशी किती दिवसात पूर्ण होते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण एकतरी गुन्हा दाखल व्हायला खूप वेळ लागलेला आहे। नक्कीच, त्यामुळे प्रताप, या सगळ्या चौकशीतून नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।